नमस्कार मंडळी, जय खानदेश। आज मी जात आहे मलाड वेस्टला खरेदी करण्यासाठी। तर तुम्ही बघू शकतात की मी मलाडला आलेली आहे। मलाडला आल्यानंतर तुम्हाला हे हनुमानचं मंदिर दिसेल। त्या हनुमानच्या मंदिराच्या समोर आपल्याला एक गली जाते। त्या गलीमधून आपल्याला सरळच जायचं आहे। त्याच्या पुढेच तुम्हाला दिसणार नटराज मार्केट। तुम्ही इथे बघू शकतात की तुम्ही लग्नाची खरेदीही करू शकता। पण तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे। गर्दी इथे भरपूर असते आणि इथे छान अशी हे बघा पर्स आहे, साड्या आहेत। इथे सगळ्यांचे रेट लावलेले असतात। तुम्ही तिथे बार्गेनिंग करू शकतात। जर तुम्हाला छान बार्गेनिंग करता येत असेल तर तुम्ही इथे शॉपिंग करू शकतात। त्यानंतर हे बघा छोट्या मुलांचे कपडे आहेत, एकदम रिजनेबल भावामध्ये आहे। इथे चिकन वर्कमध्ये पण तुम्हाला कुर्तीज वगैरे सगळंच काही अवेलेबल आहे। गाऊन आहे, मॅक्सी वगैरे पण तुम्हाला भेटणार आहे इथे। त्यानंतर छोट्या मुलींचे पण कपडे आहेत। हे बघा कुर्तीज जास्त रेट नाही आहे, 200 रुपये 250 असं काहीतरी भाव आहे त्यांचा। नंतर हे साडींचे पण कलेक्शन खूप सुंदर आहे। इथे जर तुम्हाला बस्ता वगैरे कशासाठी पण यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात। कुर्ती आहे, ज्याप्रमाणे तुम्ही कपडे घ्याल त्याप्रमाणे त्याचे भाव आहेत। इथे लेंगा पण खूप सुंदर आहेत। लेंगे तुम्ही बघू शकतात की इतके सुंदर आहेत ना। ब्रायडल लेंगा पण इथे अवेलेबल आहेत। साड्या पण छान छान आहेत, खूपच सुंदर आहेत। नंतर हे तुम्ही कलेक्शन बघू शकतात की कुर्तीजचे कलेक्शन किती सुंदर आहेत। त्यानंतर तुम्ही येऊ शकतात पुढे। हे कुर्तीजचे बघा तिथे लिहिलेलं आहे की 200। नंतर लहान मुलांचे पण आहेत, टी शर्ट्स वगैरे जे पण काही असतात लहान मुलांचे ते टी शर्ट वगैरे पण आहेत। वरती बघा तुम्ही लेंगा लावलेला आहे त्या लोकांनी। हे बघा मॅक्सी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणजे बाटिक वगैरे असू दे ज्याप्रमाणे। तर वेगवेगळे प्राईज आहेत, फक्त तुम्हाला बार्गेनिंग करता आलं पाहिजे। इथे मेकअपचं सामान पण अवेलेबल आहे। त्यानंतर तुम्ही त्याच्या पाठी बघू शकतात की पर्स अवेलेबल आहेत। पर्सची पण किंमत काही जास्त नाही आहे, 200 250 अशाच प्रकारे आहे। आणि इथे पण हे जे मेकअपचं सामान आहे तो पण रिजनेबल आहे, 50 100। मुलींसाठी टॉप वगैरे आहे, वन पीस आहे है ना, ते बघू शकतात तुम्ही। हे लटकन आहेत आपल्या ब्लाऊजला लावण्यासाठी। साड्या बघा तुम्ही, वा काय सुंदर साडींचं कलेक्शन आहे। लेंगा पण एकदम सुंदर, खूपच मस्त। साडीचे 101 कलेक्शन आणि त्याचप्रमाणे लेंगाचे पण 101 कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। आपल्याला जर कुठलीही खरेदी करायची असेल तर तुम्ही मलाड वेस्ट नटराज मार्केटला नक्की जा। तिथे तुम्हाला तुमच्या मनपसंदी म्हणजे तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे तुम्हाला तिथे वस्तू मिळणार आहेत। साडींचं पण 101 कलेक्शन तिथे होतं। हे बघा पटोला वगैरे ज्या साडी आहेत, बांधणी साडी आहेत, ह्या साड्या पण तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत। वन पीस आहे, गाऊन आहेत, ज्याची किंमत काही जास्त नाही आहे, 1000 ते 1500पर्यंतचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे चप्पल वगैरे सँडल वगैरे बघू शकतात, फॅन्सी आहे, बॅग्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी। शूज अवेलेबल आहेत। नंतर मोजडी जी असते ती पण अवेलेबल आहे इथे। जास्त किंमत नाही आहे, 250 ते 200 किंवा 300 बस एवढंच आहे। फक्त आपल्याला म्हणजे भाव करता आला पाहिजे। बॅग पण अवेलेबल आहेत, बॅग्स पण छान आहे, क्वालिटी खूप सुंदर होती। म्हणजे याची मी बघितली तर क्वालिटी मला खूप आवडलेली होती। हे जे हँड पर्स आहे 250ला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकतात की लहान मुलांचे पण इथे कपडे अवेलेबल आहेत। त्यानंतर हे बघा, हे ब्रोच आहेत वेगवेगळे, जे आपण ब्लाऊजला वगैरे लावतो किंवा आता लग्न असतं तर लग्नाच्या घरात पण आपण लावतो ना की शादीवाला घर, तर तसे तुम्हाला इथे पण हँगर वगैरे मिळतात। हे बघा आपले हे बघू शकतात की कुर्तींचं कलेक्शन पण खूप सुंदर आहे। इथे लखनवी कुर्ती वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्ती तुम्हाला मिळतील। त्याच्या बाजूलाच सँडल आहे, मोजडी आहे, ते पण इथेच अवेलेबल आहे। तुम्हाला एकाच मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू अवेलेबल आहेत। एकाच मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्हाला आरामाने इथे सगळ्याच गोष्टी मिळू शकतात। त्यानंतर आपण इथे बघू शकतो की ब्रायडलसाठी इथे छान आर्टिफिशियल जे फ्लावर असतात त्याचे पण इथे ज्वेलरी अवेलेबल आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकतात की पुढे गेलो तर इथे चुडा, जो आपण लग्नात यूज करतो तो चुडा पण इथे अवेलेबल आहे। छान फॅन्सी बांगड्या अवेलेबल आहेत इथे।
पुढे बघू शकतात की लेंगा किती सुंदर असं लेंगांचे कलेक्शन आहेत. वेगवेगळे प्रकारचे लेंगे आहेत इथे. ब्रायडल लेंगा आहे, आपण पार्टीवेअर पण लेंगा जे घालतो तसे लेंगा आहेत. म्हणजे तुम्हाला एक से एक लेंगा इथे मिळणार आहेत. फक्त आपल्याला प्राईस करता आली पाहिजे की त्यांनी जो भाव सांगितला ना आपण दिला असं नाही. आपल्याला बार्गनिंग करता आली पाहिजे. साडींचं पण छान असं सुंदर कलेक्शन आहे इथे. तुम्ही बघू शकतात की मार्केटमध्ये किती गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. त्यानंतर आम्हाला पुढे एक गली दिसली. त्या गलीत आम्ही म्हटलं चला बघूया काय आहे ते. तर माझे मिस्टर पण बोललेत चला बघून घेऊया. तर आम्ही त्या गलीत गेलो तर बघितलं तिथे आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत, जे आपण घराला डेकोरेशन करतो त्याचे ते फ्लावर्स आहेत. जर तुम्हाला ते घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच या मार्केटला या, तिथे तुम्हाला अवेलेबल होतील. त्याच्या बाजूलाच हॉटेल होती. चला म्हटलं काहीतरी घेऊया मुलांसाठी. तर आम्ही चकली घेतली मुलांसाठी आणि नंतर माझ्या मिस्टरांनी गुगल पे केलं, त्यांना पेमेंट केलं आहे. त्यानंतर मी तर व्हिडिओ शूटिंगच करत होती. नंतर मिस्टरांना सांगितलं की अहो सगळ्यांची व्हिडिओ शूटिंग मी केली तर माझी पण व्हिडिओ शूटिंग तुम्ही करून द्या ना, थोडासा व्हिडिओ तुम्ही पण करून द्या. तर त्यांनी पण माझा व्हिडिओ काढलेला आहे थोडाफार. आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो आहोत. त्यानंतर हे जे प्रसिद्ध हॉटेल आहे MM, त्या हॉटेलजवळ आम्ही आलो. हे हॉटेल जे आहे ते बरोबर एक्झिट आपलं मलाडचं जे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन, त्याच्या समोरच आहे. तुम्ही बघू शकतात की समोरच तुम्हाला स्टेशन दिसणार आहे. त्याच्या समोरच हे MM हॉटेल आहे. हे हॉटेल जे आहे ते खूपच प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला गरम गरम मिळणार आहेत. खमण आहे, पात्रा आहे, नंतर मिरचीची पण भजी आहे, वडापाव आहेत. आम्ही घेतलं वडापाव. आम्हाला वडापाव म्हणजे एनी टाईम आम्ही कधीही वडापावसाठी आमचा होच असतो. त्यानंतर आम्हाला घरी जाण्यासाठी उशीर झाला होता म्हणून माझ्या मिस्टरांनी ओला बुक केली होती. आम्ही ओला रिक्षाने नंतर निघालो आहोत. कारण की मुंबई म्हटलं की संध्याकाळच्या वेळीस तुम्ही त्या ट्रेनने प्रवास करूच शकत नाही, प्रचंड गर्दी असते. म्हणून मिस्टरांनी सांगितलं की आपण आता आपल्या रिक्षा बुक करूया आणि त्याच्याने जाऊया. आता आम्ही आलेलो आहोत आमच्या एरियामध्ये आणि अराऊंड त्याचं मीटर झालं होतं काहीतरी 333 म्हणजे 333 रुपये झाले होते. आम्ही आमच्या बिल्डिंगकडे आलेलो आहोत. माझ्या मिस्टर आज काय माहिती नाही काय खूप खुश होते, म्हणून आज त्यांनी मला मनसोक्त शॉपिंग करून दिलेली आहे. आज मी खूपच खुश आहे. घरी जाऊन तुम्हाला ड्रेस दाखवणारच मी, कारण उद्या माझी बायको माहेरी जाणार आहे. हो, माहेरी जाण्याच्या खुशीमध्ये आनंद आहे मला. काय तुमच्यासाठी काहीच नाही. हा ड्रेस तुम्ही बघू शकतात. हा ड्रेस मी घेतलेला आहे 250ला. किती सुंदर हा असा ड्रेस आहे. कपडा पण छान कम्फर्टेबल आहे, मऊ आहे. हा मी 250ला घेतलेला आहे. ब्लॅक कलर आहे याचा. इथे छान असं हे बघा मिरर वर्क आहे आणि बाकी एम्ब्रॉयडरी वर्क आहे. खूपच सुंदर आहे. हा बघू शकतात तुम्ही माझा हा सेकंड ड्रेस आहे ना. याचा आधी मी ब्लॅक ड्रेस घेतला होता. हा डार्क ग्रीनमध्ये असा कलर आहे. खूपच सुंदर कलर आहे याचा आणि डिझाईन पण तुम्ही बघू शकतात. मला ह्यावेळेस कॉटनचे ड्रेस हवे होते आणि हा कलर मी कधीच यूज केलेला नाही आहे. तर बघताच क्षणी मला हा कलर खूपच आवडला आणि दिसायला खूप भारी दिसत आहे. याच्या आधी तुम्ही बघू शकतात की पॅन्ट जी आहे ती सेम आहे. जर तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये करायचं असेल तर तुम्ही याच्या खाली व्हाईट कलरची ही लेगिन्स किंवा पॅन्टमध्ये घालू शकतात. हा मी घेतला होता काहीतरी 650ला. खूपच सुंदर आहे याचं कलेक्शन. तर खूपच या मार्केटला मी जी गेलेली ना, जिथून हा ड्रेस घेतलेला आहे त्याचं कलेक्शन एकदमच सुंदर होतं. हा बघू शकतात हा थर्ड ड्रेस आहे.
कॉटनचंच. ह्यावेळेस मी शक्यतोवर सगळे ड्रेस कॉटनचे घेतलेले आहेत. हा पण मी त्याच्या जवळूनच घेतलेला आहे, जिथून हा ड्रेस घेतला होता ना त्याच्या जवळूनच हा ड्रेस घेतलेला आहे मी. मेहंदी कलर आहे. आपण याला बाटिक म्हणजे कॉटन म्हणजे बांधणी वगैरे किंवा बाटिक असं म्हणू शकतात. तुम्ही इथे बघू शकतात की मिरर वर्क आहे. इथे अशी छान ही थ्रेड दिलेली आहे. खूप मला तर कॉटनचे खूप आवडतात, कारण की कॉटनचे जे घातल्याने कम्फर्टेबल वाटतात, छान असं बघू शकतात. तुम्ही कमेंट करून मला सांगू शकतात की तुम्हाला कुठला ड्रेस आवडला, कोणता आवडला ते. ओके, तुम्ही हा ड्रेस बघू शकता. हा जो आहे ऑफ व्हाईटमध्ये आहे, हा कॉटनच आहे. हा पण तुम्ही बघू शकता की याला हा डिझाईन आहे. छान असा कपडा इथे लावलेला आहे आणि खूप छान आहे. हा झालेला आहे मला थोडा टाईट, पण तरीही चांगलाच आहे. आणि याचा कॉन्ट्रास्टमध्ये मरून कलरची पॅन्ट आहे, कारण की इथे जो कलर आहे मरून आहे, म्हणून याचा कॉन्ट्रास्टमध्ये मरून कलरची पॅन्ट घेतलेली आहे मी. तुम्ही बघू शकता की फिटिंग पण छान बसलेली आहे. आणि धुतल्यावर पण त्याने सांगितलं 650 का असं काहीतरी घेतलेलं आहे. आणि हा जो होता हा पण मी 650ला घेतलेला आहे. हा पण 650ला आणि हा पण 650ला. हे बघा डिझाईन आहे, खूपच सुंदर आहे. याचा कपडा पण तुम्ही हा कलर पण बघू शकतात. हा व्हाईट अँड ग्रे कलर आहे. व्हाईट आणि ग्रे कलर आहे. याची पॅन्ट पण मी ग्रे कलरचीच घेतलेली आहे. हा प्युअर कॉटन आहे. याच्यात कुठलाही असं वर्क नाही आहे. सिम्पल आहे, एकदमच सिम्पल आहे. कारण की आता स्कूल चालू होणार आहे, तर स्कूल चालू होणार आहे म्हणून मला शॉपिंग तर करायचीच होती. आणि शक्यतो मी स्कूलमध्ये जास्त ताकझामवाले किंवा जास्त डिझायनर असे कपडे घालत नाही. एकदम सिम्पल सॉपर असे कपडे घालते. आणि मला काय माहिती नाही, मी बाहेर मार्केटला जर गेली ना तर मला लवकर कळत नाही कुठला रंग घेऊ असं म्हणून. मोस्ट ऑफ तर असं होतं कित्येक वेळा की एकसारखेच कलर माझ्याजवळ येऊन जातात आणि नंतर घरी आल्यावर समजतं अरे आपण तर सगळे एकसारखेच कलर उठून आणले. जसं तुम्ही बघू शकता हा आणि हे बघा आज पण तसंच झालेलं आहे. हा कलर आणि हा कलर काही जास्त डिफरंट नाही आहे. हा ऑफ व्हाईट आहे, हा व्हाईट आहे, हा आपला क्रीम कलरचा आहे, हा ना. तर बघू शकतात म्हणजे लवकर समजत नाही मला. फक्त एवढंच आहे, आवडला, डोळ्याला दिसलं, आवडलं, घेतला, बस. म्हणून माझ्यासोबत हे असं भरपूर वेळा होतं. तुमच्यासोबत होतं का? तर तुम्हीही मला कमेंट करून सांगा की मार्केटला गेल्यावर तुमचाही असाच गोंधळ होतो का? हा मी घेतलेला आहे 550ला पूर्ण सेट, पॅन्ट आणि कुर्ता असा हा पूर्ण सेट मी 550ला घेतलेला आहे. कलर बघू शकतात की हा म्हणजे क्रीम कलरसारखा किंवा बिस्किट कलरसारखा आहे. हा मी जेव्हा दुकानात एंट्री केली ना, एंट्री करताच मला हा जो कलर बघताच क्षणी मला त्याला एवढा आवडला, त्याला मी डायरेक्टली सरळ सांगून दिलं की बस मला हा एक काढून दे, मला हा आवडलेला आहे, हा दे मला. आणि हा ड्रेस मी घेतलेला आहे 1100 म्हणजे 1100ला मी हा ड्रेस घेतलेला आहे. प्युअर कॉटन आहे, फुल आहे. म्हणू शकतात की पॅन्ट, कुर्ता अँड दुपट्टा पण छान कॉटनचा आहे आणि कपडा पण खूप सुंदर आहे. याचा मऊ आहे ना, आणि घातल्यावर काहीतरी प्रोफेशनल वाटतंय. मला हा ड्रेस सगळ्यात जास्त आवडलेला आहे. खरंच छान होता. ऑफ व्हाईट तो माझा मिस्टरांचा आवडीचा होता म्हणून घेतला मी, पण सगळ्यात आधी तर मला हा खूपच आवडला म्हणून मी घेतला. हे सगळे कलर जे आहेत ते 2 ते 3 कलर माझे सेम झालेले आहेत, पण काहीच करू शकत नाही. आवड आहे ना बाबा, आवड जिथं असते तिथे ऑप्शन नाहीत. माझ्यासाठी पण तसंच आहे. जर भले असू दे एकसारखे कलर भरपूर आले तरी चालतील, आवडला आहे, मनाला भावला आहे, घ्यायचा. तुम्ही हा ड्रेस बघू शकतात, मी खूपच सुंदर दिसत आहे याच्यात. धन्यवाद.